गणेश चतुर्थी म्हटल्यावरती बाप्पाच्या आगमनाची आतुरता सगळ्यांनाच असते. बाप्पा येत आहेत म्हटल्यावर मोदक येणारच. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनफोल्डिंग स्टोरीज बाय प्राजक्ता. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे उकड. तर आपण सुरुवात करूयात. एका पसरट कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. मी पाणी मोजून घेतलेलं आहे. अर्धा कप दूध घ्यायचं आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तूप. आता या मिश्रणाला व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपण त्याला गरम करून घ्यायचं आहे. दूध आणि तुपामुळे आपली उकड मऊसूत राहते. हे मोदक तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ले तरी ते मऊ राहतात आणि वातूळ होत नाहीत. आता पाण्याला उकळी आली आहे. गॅसची फ्लेम आता बारीक करून यामध्ये आपण 2 कप तांदळाची पिठी ॲड करणार आहोत. बारीक गॅसवरतीच आपण आता ही पिठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर हिला 15 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे गॅस बंद करून. आता उकड आपली झालेली आहे. तिला परातीमध्ये काढून घेऊ आणि हाताला चटके बसते म्हणून थोडंसं त्याला चमच्यानं स्प्रेड करून घेऊया आणि नंतर हिला जवळजवळ 8 ते 10 मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे, जोपर्यंत हिचा सॉफ्ट डो तयार होत नाही तोपर्यंत. उकड व्यवस्थित बसली असेल तर शक्यतो मळताना पाण्याची गरज लागत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावून घेऊ शकता. चला तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात. इथे मोदकासाठी लागणारं सारण मी आधीच बनवून घेतलं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलीच आहे. व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आता आपण पारी बनवायला घेऊयात. गरज असल्यास तुम्ही हाताला तूप लावून घेऊ शकता. पारी बनवताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पारीच्या कडा ह्या पातळच ठेवायच्या आहेत, जेणेकरून मोदकाच्या पाकळ्यासुद्धा नाजूक येतील. इथे आपल्याला पारी बनवताना तर्जनी, मध्यमा आणि अंगठा या 3 बोटांचा वापर करून पारी बनवायची आहे, म्हणजे आपल्या पारीला शेप व्यवस्थित देता येतो. इथे मी उकड बनवण्यासाठी आंबेमोहोर तांदळाचा वापर केला आहे. याची उकड मऊसूत बनते, पटकन शिजते आणि मोदक खाताना जो वास येतो ना तो खरंच कमाल असतो. आता आपली पारी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात आणि सगळ्या पाकळ्या एकाच साईडून झुकतील अशा पद्धतीनं त्याला वळवून घेऊयात. त्याला एकाच डायरेक्शननं तुम्ही गोल गोल फिरवत राहा. सगळ्या पाकळ्या एका साईडला झुकून जातील आणि मोदक पण सुबक आकाराचा तयार होईल. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोदक बनवून घ्यायचे आहेत. आता मोदक बनवून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती चाळणीला तूप लावून सगळे मोदक त्याच्यावरती ठेवून द्यायचे. मोदक ठेवताना एका बाउलमध्ये पाणी घेऊन सगळे मोदक त्याच्यामध्ये पूर्ण डीप करून नंतर त्याला चाळणीमध्ये ठेवायचे. 10 मिनिटाची उकड इनफ आहे आणि आपले मोदक तयार आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. बाय.